माणूस जेव्हा स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो ना, तेव्हा त्याच्या अहंकाराचा फुगा इतका फुगत जातो ना, की त्या फुग्याची भौतिकता बघताना आपण विसरतो, की तो त्या हवेत तरंगत असला तरी पण त्याच्या फुटण्यासाठी एक टाचणी पण पुरेशी असते. त्यामुळेच तर म्हणतात, पुस्तक जेव्हा शिकायला लागतो ना आपण तेव्हा झोप येते, पण जेव्हा आयुष्य शिकवायला लागतं ना, तेव्हा झोप मात्र उडून जाते. त्यामुळेच तर म्हणतात ना, एखाद्या सोबत जर आपण हसत असलो ना, हसता हसता तितक्याच हक्काने आपल्याला रुसता पण आलं पाहिजे. समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद टिपता पण आलं पाहिजे. नात्यामध्ये मान अपमान काहीच नसतो, फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झाली होती. व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली होती. आज आहे श्रावण मधला दुसरा सोमवार, तर तुम्हाला सर्वांना श्रावण मधल्या दुसऱ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. आणि भंडारदऱ्याचे 2 व्हिडिओ अपलोड केले मी. भंडारदऱ्याला आकाशचा बर्थडे सेलिब्रेट केला ना मी, तर तुम्ही सगळ्यांनी, ताईंनी, मावशींनी, आकाशच्या मावशींनी सगळ्यांनी आकाशला भरभरून प्रेमाने आशीर्वाद दिले, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. तर हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे सोमवारचा. सकाळी रोजप्रमाणे मी 5 वाजता उठले होते, पण एवढं थकलेली होते ना, भंडारदऱ्यावरून आल्यानंतर कणकणच आल्यासारखी झाली होती. पावसात भिजलं होतं ना त्यामुळं. तर डायरेक्ट थोडंसं उजाडल्यानंतरच मग मी बाहेर आले, झाडू मारल्यानंतर सडा मारला, त्यानंतर आंघोळीला गेले. आंघोळीवरून आल्यानंतर आता तुळशीला पाणी घालून सूर्यदेवांना अर्घ्य देऊन रांगोळ्या काढून घ्यावा म्हणलं दारामधली, त्यानंतर तुळशीजवळची. असं म्हणतात की सूर्यवरती आल्याशिवाय तुळशीला पाणी घालत नाही. त्यामुळं मी कितीही अंधारामध्ये झाडू मारला, सडा मारला तरी पण तुळशीला काही पाणी घालत नाही, फक्त दिवा लावत असते. आणि सूर्यदेव वरती आले ना, मग मी तुळशीला पाणी घालत असते. तर आता सूर्यदेवांना अर्घ्य दिला मी, आणि त्यानंतर म्हणलं आता हळदीचं लेपन आणि रांगोळी काढून घ्यावा, कारण दारामध्ये रांगोळी नसली ना एकदम सुनं सुनं वाटतं. आणि रांगोळीशिवाय तर आपला सणवार सुद्धा साजरा झाला जात नाही. आणि सोमवार होता ना, म्हणलं रांगोळी काढते आणि हळदीचं लेपन पण करते. मला तर एक बहाणाच पाहिजे असतो सणावाराला मला असा उंबरठा सजवायला खूप आवडतो. तर आता उंबरठ्यावरती मी थोडंसं गंगाजल शिंपडलं आणि एका कपड्याने पुसून घेतला उंबरठा. इंस्टाग्रामला, फेसबुकला बऱ्याचशा ताई बोलतात की तुला एवढा वेळ कसा मिळतो ग बाई, हळदीचं लेपन, रांगोळी सगळं बाहेरचं आवरायला. कसं आहे ना ताईंनो, आवड असली का सवड आपोआप मिळती. सवड काढतोच आपण आपली आवड जोपासण्यासाठी, त्यामुळं आवड आपली आपण जपली पाहिजे. मला असं आवडतं घर सजवायला, आपलं हे अंगण असं सुशोभित ठेवायला, कारण आपल्या अंगणावरूनच आपल्या घराची कळा कळत असते ना, समजत असते. त्यामुळं मला माझं अंगण, घर एकदम साफसुथरं स्वच्छ ठेवायला आवडतं. कारण आपलं घर जर साफसुथरं, स्वच्छ, एकदम व्यवस्थित टिपटॉप असेल ना, तर आपलं मन पण तेवढंच प्रसन्न राहतं बरं का. माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते. तुम्हाला एक सांगू का ताईंनो, आपलं आयुष्य, आपलं भविष्य आपल्या हातामध्येच असतं. तुम्हाला एकदम थोडक्यात सांगते मी आता. आपल्या मेहनतीवर, आपल्या नशिबावर, आपल्या वेळोवेळी घेतलेल्या डिसिजनवर पण आपलं भविष्य खूप डिपेंड असतं. पण त्याला जर अध्यात्माची आणि आपल्या पॉझिटिव्ह विचारांची जर जोड लावली ना, तर राजाचा रंक होऊ शकतो आणि रंकाचा राजा पण होऊ शकतो बरं का. तर अनुभवावरून तुम्हाला सांगते, पॉझिटिव्ह विचार करत राहिलो ना आपण, तर आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हच घडत जातं. आपले पुढे दिवस कसे येणार आहेत, वाईट दिवस येणार आहेत की चांगले येणार आहेत, आपल्या विचारांच्यावर खूप डिपेंड असतं बरं का. आपले आचार आणि विचारच आपलं पुढलं भविष्य घडवत असतं. जसं की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी कटकटी, राग, द्वेष चालू आहे आणि आपण सारखं त्याचाच जर विचार करत राहिलो ना, आपण आपल्या भांडणातंडांना, त्यानंतर तक्रारींना आमंत्रण देत असतो, असं त्याचा अर्थ होतो. आणि आपल्या आयुष्यामध्ये पुढं ते कशा ना कशा कारणावरून ते घडत जातं आणि ते कधीच कमी होत नाही, किंवा त्या तक्रारी, भांडणं, द्वेष हे कधी मिटतच नाही. त्यामुळं थोडंसं ते बाजूला ठेवायचं, पॉझिटिव्ह विचार करायचा. आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू पॉझिटिव्हच घडत जातं मग. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या विचारांच्यावर जर नियंत्रण ठेवलं, पॉझिटिव्ह विचार जर केले, तर तुम्ही आयुष्यामध्ये पुढं काहीतरी करू शकता, मोठे होऊ शकता. तर यालाच म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्ही गुगलला पण सर्च करा, तुम्हाला त्याची पूर्ण माहिती मिळून जाईल. जो आपण विचार करतो ना, तेच आपल्या आयुष्यामध्ये घडत जातं. त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा आणि चांगले विचार करा की पुढं तुमचे चांगले दिवस येतील. एक कहावत पण आहे बघा, असं म्हणतात ना की हिंदीमधून कहावत आहे, किसी चीज़ को दिल से चाहो ना तो उसे मिलाने में सारी कायनात लग जाती है.
असं म्हणतात ना, अशी कहावत आहे. तर तसंच आहे. आपले विचार आणि आपल्या भावनांच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यात काय आकर्षित करतो यावर आधारित एक तत्वज्ञान आहे. याचा अर्थ असा की आपण ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो ना आणि ज्या भावना आपण अनुभवतो त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित झाल्या जातात. या भावना आणि विचारच आपल्या वास्तविक जीवनाला आकार देत असतात बरं का. जसं की तुम्ही आता आनंदी आहेत, उत्साही आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये अधिक आनंद, सकारात्मक अनुभव आकर्षित करतात तुम्ही, याचा अर्थ असा होतो. त्यामुळं कितीही टेन्शन असलं ना आपल्याला तरी पण थोडंसं बाजूला ठेवायचं. कारण मनुष्य जातीच्या जीवनामध्ये ना टेन्शन कधी कमी होत नाही, काही ना काही येतच राहतं. तरी पण तो विचार थोडासा साईडला ठेवायचा आणि पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करायचा. आता माझ्यावरूनच तुम्हाला सांगते, बऱ्याचशा ताई बोलत असतात, "तू इतकी पॉझिटिव्ह कशी राहते गं नेहमी? तुला काही टेन्शन आहे का नाही?" तर माणूस जातीच्या जीवनामध्ये थोडंफार काही ना काही टेन्शन येतच राहतं आणि आतापर्यंत स्ट्रगलमध्येच आयुष्य काढलेलं आहे. पण जिथल्या तिथं मी सोडून देत असते. ते धरून नाही बसत. सोडून देत असते साईडला आणि पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करत असते. तर आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह घडत जातं. त्यामुळं ताईंनो, आपलं आयुष्य आणि भविष्य आपल्याच हातामध्ये असतं. त्यामुळं चांगले विचार करा तुम्ही. आपल्या आयुष्यामध्ये चांगलंच घडत जाईल. ताईंनो, मी जे अनुभवलंय किंवा अनुभव घेतलेले आहेत ना, तेच मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असते. कारण म्हणतात ना, सगळ्यांचं चांगलं व्हावं, त्याच्या पाठीमागं आपलं पण व्हावं. असे जर विचार असतील ना, तर देव आपल्याला कुठंच कमी पडू देत नाही. आपले साधू संत लोक सांगून गेलेले आहेत, माणसाने जास्त आस्तिक पण असू नये आणि जास्त नास्तिक पण नसू नये. माणसाने वास्तविक असावं, म्हणजे जे आहे तसं. तर देव त्याला कधीच कमी पडून देत नाही. माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते ताईंनो, तुम्ही म्हणता ना, आता हिला देव करते, असं करते, तसं करते, हे दाखवते, ते दाखवते. पण मी देव करते, पण माझ्या मनाच्या शांतीसाठी करत असते. मी देवाला कधीच काही मागत नाही किंवा देवा मी तुला असं करन, तू मला असं हे दे, ते दे. देवाला मी आतापर्यंत नवस कधीच केलेलं नाही ताईंनो. मी फक्त मनाच्या शांतीसाठी देवपूजा वगैरे करत असते. माझ्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहावा त्यासाठी, आपले संस्कार, जुनी परंपरा पुढे चालत राहावी यासाठी. बाकी काहीच नाही ताईंनो. साधं तुम्हाला सांगते, मी फक्त देवाचं नामस्मरण करत असते. मी आतापर्यंत गुरुचरित्र पारायण पण केलेलं नाही. तुम्हाला मी जे आहे ना ते खरं सांगते. कारण घरात मी एकटी लेडीज करायला सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं काही होत नाही. कारण गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं ना, किती नियम असतात तुम्हाला तर माहितीच आहे. आपले लेडीजचे प्रॉब्लेम पण असतात, त्यातली त्यात सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, भीती वाटते ना. त्यासाठी आपण नामस्मरण केलं ना तेवढं पण पुरेसं आहे माझ्या मते. तर मी तेवढंच करत असते. तरी पण देव आपल्या पाठीशी आहे असं मला वाटतं. त्यामुळं मी जास्त काही फंड्यात पडत नाही. जेवढं होतंय माझ्याकडून तेवढंच मी करते. कारण देव काही म्हणत नाही तुम्ही सगळं घरदार संसार सोडा आणि माझ्याच पाठीमागं लागा किंवा माझंच करत राहा. देव काही म्हणत नाही. नामस्मरण जरी केलं तरी तेवढं पण पुरेसं असतं. आपल्याला म्हणजे सांसारिक लोकांना आहे ना, संसार करून आपल्याला अध्यात्म करायचा असतो. मग अध्यात्म आपल्याला कसं करायचं ना, तो आपल्या हातामध्ये असतं. तुम्ही असं म्हणजे भरपूर काही करून करू शकता अध्यात्म. त्यानंतर तुम्ही फक्त नामस्मरण करून पण अध्यात्म करू शकता. असं आहे. पण आपल्याला घर संसार पाहून करायचं असतं बरं का. तर आता बास करते, नाही तर म्हणतात लय गुरुज्ञान सांगते. गुरुज्ञान नाही सांगत मी. मला जे मी अनुभवलंय ना, ते मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करत असते. बस बाकी काही नाही. तर आता दिवा लावून घेतला मी सगळ्यात आधी. दिवा प्रज्वलित झाल्यानंतर मी गणपती बाप्पांना अभिषेक घालते. त्यानंतर मग महादेवांना पण अभिषेक घालते. तर आज मी पंचामृत सगळं एकत्र करून घेतलं होतं. मी पाठीमागच्या सोमवारी सगळं वेगवेगळं घेतलं होतं. तर आपण एकत्र पण घेऊ शकतो करून पंचामृत, नाही तर मग वेगवेगळं पण घेऊ शकतो. आता गणपती बाप्पांना अभिषेक झाल्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवले. तांदळावरती हळदी कुंकू वाहिलं. त्याच्यावरती गणपती बाप्पांना स्थान दिलं. पुन्हा गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा, एक फूल वाहिलं, नमस्कार केला. आणि आता सागर आलेला आहे कॉलेजवरून. त्याला म्हणलं दुर्वा आण जरा काढून तू गणपती बाप्पांना, तोपर्यंत मी महादेवांना अभिषेक घालते. कारण जनावरं चरायला येतात ना आसपास, ते असं गवतच ठेवत नाही, हरळ तर अजिबात ठेवत नाही. मिळाले तर ते दुर्वा खूप अशा शोधून शोधून आणावं लागतात. आता ताटामध्ये मी बेलपत्र ठेवलं आणि बेलपत्रावरती छोटी महादेवांची पिंड आहे ना माझ्याकडं पारदची, तर ती घेतली. आणि आता आधी पाण्याने अभिषेक घालते, त्यानंतर पंचामृताने आणि मग केशर चंदनयुक्त गंध आहे ना माझ्याकडं, तर त्यांनी पण अभिषेक घालते मी. तर हे पारदचं शिवलिंगाचं असं वैशिष्ट्य आहे की त्याच्यावरती आपण नुसतं पाण्याने जरी अभिषेक घातला ना
तरी पण खूप साऱ्या वस्तूंनी त्याच्यावरती अभिषेक घातल्यासारखं आपल्याला त्याचं फळ मिळतं. त्यामुळं मी हे पाराचं शिवलिंग घेतले कारण आपल्या घरामध्ये शिवलिंग असलं ना त्याची व्यवस्थित आपल्याकडून सेवा झाली पाहिजे असं म्हणतात. आणि ह्या पाराचं शिवलिंगाचं काही नसतं एवढं. आपल्या घरामध्ये आपण साध्या भोळ्या भाबड्या मनाने एक तांब्याभर पाणी जरी आपण अभिषेक घातला ना त्याच्यावरती तरी पण पुरे असतं. कारण आपल्याला घरात भरपूर कामं असतात, रोज काही होत नाही किंवा अभिषेक आपल्याकडून कधी झाला जातो, कधी झाला जात नाही. त्यामुळं मी असं पाराचं शिवलिंग घेतलंय आणि रोज देवांना अंघोळ घातली ना, तर मग तेव्हा मी महादेवांच्या पिंडीवरती जी आपली गळती आहे ना, तर ती एक तांब्या भरून, लोटा भरून ठेवून देत असते. तेवढ्याने अभिषेक झाला ना तरी भरपूर होतं. आपल्याही मनाला छान वाटतं आणि महादेवांच्या वरती तेवढ्या तांब्यानी अभिषेक पण झाला जातो. तर आता हे बेलपत्र वाहिलं ना आपण महादेवांना, तर तेवढं बेलपत्राचं बोज त्या पिंडीवर ठेवायचा नसतो. तो साईडला काढून टाकायचा असतं. फक्त बेलपत्र महादेवांच्या पिंडीवरती टच होणं गरजेचं आहे. ते टच झालं, आपण ओम नमः शिवाय म्हणून ते वाहिलं ना, तेवढे बेलपत्र साईडला काढायचे. त्यानंतर आपण शिवामूठ वाहायची. तर शिवामूठ पण अगदी थोडी पाण्याने ती ओली करायची आणि मग वाहायची असती. कोरडी कधीच नसती वाहायची. आणि मला 1-2 कमेंट होते की अंगठ्याकडून शिवामूठ वाहतात. तर मी आत्तापर्यंत ऐकलं पण नाही आणि पाहिलं पण नाही अंगठ्याकडून शिवामूठ वाहतात म्हणून. तर मी अशीच वाहत असते. तर बेलपत्र पण कोणाकडे जर नसतील, कोणाला मिळाले नाही ना, मंदिरामध्ये गेल्या ना तुम्ही दर्शनासाठी, तर तिथले बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि ते सुद्धा आपण महादेवांच्या वरती पुन्हा वाहू शकतो. असं काही नाही की नवीनच असावेत म्हणून. कारण बेलपत्र हे 5 दिवस शिळं मानलं जात नाही आणि तुळशीपत्र हे 3 दिवस शिळं मानलं जात नाही. त्यामुळे आपण हे बेलपत्र धुवून पुन्हा महादेवांना वाहू शकतो. आणि आपण मंदिरामध्ये गेलो किंवा आपल्या घरी पण आपण महादेवांच्या पिंडीवरती बेलपत्र वाहिले किंवा शिवामूठ वाहिली ना, त्यानंतर ती पिंडीवरून थोडीशी साईडला करायची. तशीच पिंडीवर ठेवायची नाही. ओझं कधीच नसतं ठेवायचं महादेवांच्या वरती. फक्त आपण जे मंत्र म्हणतो ना, ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे काय म्हणतो ते आपण म्हणत महादेवाच्या पिंडीवरती ते बेलपत्र म्हणा, शिवामूठ म्हणा ती वाहायची आणि त्यानंतर ते थोडंसं साईडला करायचे थोड्या वेळाने. तसंच नसतं ठेवायचं. त्यामुळं ते बेलपत्र मी साईडला केलेत आता. आणि हे धोत्र्याचं जे फूल आहे, फळ आहे, ते पण आपण आता लगेच त्या पिंडीवरती एवढं मोठं ओझं ठेवायचं तसं नाही. फक्त टच झालं पाहिजे महादेवांच्या पिंडीला मंत्र म्हणत आणि मग ते साईडला ठेवून द्यायचं आपण. आणि साईडला मी हे जरा जिवंतिकाचं जे चित्र लावलेलं आहे ना, ते आपल्याला पूर्ण श्रावण महिना ठेवायचं आहे. त्याची पण आपण रोजच्या देवपूजेच्या वेळेस पूजा करायची आणि श्रावण महिन्यामध्ये आपण दर शुक्रवारी जरा जिवंतिकेची पूजा करायची असते. त्यामुळं जिवतीचं चित्र मी तिथं लावलेलं आहे. आणि पिवळे फुलं, लाल फुलं आपल्या गार्डनमध्ये निघलेत. फक्त शेवंतीचे पांढरे फुलं मी बाजारातून आणले होते. खूप फुलं निघायला लागले आपल्या फुलांना बरं का. आता बटन गुलाबाला तर एवढे फुलं निघतात ना. तर चला, आजची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो, कारण तुमच्या एका लाईकनी मला खूप मदत होती. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.